तुषार झेंडे पाटील, सदस्य राज्य ग्राहक संरक्षण परिषद. परवाच आपण पाहिलं की पुण्यामध्ये बुधवार पेठेमध्ये जी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन मानवी हक्काचं उल्लंघन झालेलं आहे. या मानवी हक्काचं उल्लंघन झालं, त्या ठिकाणी आलेले ग्राहक, त्या ठिकाणी असणाऱ्या देवदासी हे मानव आहेत आणि ते काय त्यांच्या व्यक्तीसाठी, त्यांच्या चरितार्थ चालवण्यासाठी त्यांचा व्यवसाय आहे. परंतु त्या ठिकाणी असलेले जे काही लोक होते ते सगळे मानव होते आणि त्यांच्या अधिकाराचं उल्लंघन झालं. त्याच्यामुळे मी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्याकडे त्यांच्या बाजूने तक्रार दाखल केलेली आहे. संबंधितची तक्रार हे पुणे पोलीस आयुक्त यांच्या विरोधात आहे आणि त्यांच्या टीमच्या विरोधामध्ये आहे की त्यांनी संबंधित मानवी अधिकाराचं उल्लंघन केलेलं आहे. याबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घेऊन संबंधित केस रजिस्टर देखील केलेले आहे. त्याच्याबाबतच्या मला डिटेल्स प्राप्त झालेले आहेत. लवकरच याबाबत मानवाधिकार हस्तक्षेप करून या ठिकाणची CCTV फुटेज, इतर कागदपत्रे, पंचनामे सर्व मागणी करेल आणि याबाबत माननीय पोलीस आयुक्त यांना देखील खुलासा मागवला जाईल. योग्य ते उचित कारवाई मानवाधिकार आयोगाकडून होईलच. तरीच आपल्या माध्यमातून एक पीडितांना विनंती आहे की माझ्याशी संपर्कात आलेले एक 5 ते 6 पीडितांनी माझ्याशी संपर्क केलेला आहे. त्यांना देखील त्यांच्या मानवी हक्काचं उल्लंघन झाले तर त्यांना देखील या संबंधातलं जे काही त्याच्या उल्लंघनाची जी नुकसान भरपाई आहे ती मानवाधिकार देण्याची तजवीज ठेवत संबंधित नुकसान भरपाई संबंधित पोलीस विभागाकडनं ज्या जबाबदार अधिकाऱ्यांकडून ह्या कृतीचं उल्लंघन झालेलं आहे त्यांच्याकडून ही नुकसान भरपाईची रक्कम वसूल केली जाते आणि पीडितांना दिली जाते. साधारणपणे आज मितीस आपल्या राज्यभरामध्ये केलेल्या या कारवाईच्या संदर्भात मी आतापर्यंत 7 ते 8 कोटी रुपयाची नुकसान भरपाई सर्वसामान्य नागरिकांना मिळवून दिलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणची मी कारवाई केलेली आहे आणि यामध्ये जे काही पीडित आहेत, ज्या ग्राहकांना त्रास झालेला आहे त्यांनी देखील माझ्याशी संपर्क साधावा किंवा मानवी हक्क राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्याशी संपर्क साधावा. त्यांना देखील त्यांच्या हक्काचं उल्लंघन झालं त्याच्याबद्दल नुकसान भरपाई मिळू शकते आणि ज्यांनी या मानवाधिकाराचं उल्लंघन केलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि कायदेशीर कारवाई ही निश्चितच होणार आहे. कायद्यापुढे सर्व समान आहेत, त्यामुळं यामध्ये कायदेशीर कारवाई होणारच. धन्यवाद. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.